आशीर्वादाने आज आहे देवगड चॅम्पियन ट्रॉफीचे 5वे वर्ष. सर्वांचे स्वागत स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. देवीच्या आशीर्वादाने क्रिकेटच्या रूपाने देवगड तालुक्याचे नाव मुंबई शहरात कोरणारी सुरुवात करणारी नामवंत अशी देवगड चॅम्पियन ट्रॉफी. तालुक्यातील गाव संघ खेळाडू एकत्र करणे, उत्तम खेळाडू घडविणे, उत्तम समालोचक तयार करणे, क्रिकेट प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करणारी आणि नाती संबंध जोडणारी. झाले तर बहु होतील बहु पर्याय समाज. येस, हेच आपले सगळ्यांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या मूर्तीपूजनासाठी मी आमंत्रित करते प्रमुख पाहुणे माननीय सत्यपाल लाडगावकर सर, मुख्याध्यापक पेंढरी हायस्कूल, आपल्या सगळ्यांचे लाडके रोल मॉडेल मी म्हणेन, सगळ्यांचे मार्गदर्शक लाडगावकर सर यांच्या हस्ते. तसेच पाटगाव वरिष्ठ ग्रामस्थ पाहुणे मंडळी नितेश गुरव जी सरपंच, श्री संदीप गुरवजी उपसरपंच, माकणकर गुरुजी आणि देवगड चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात करून देणारी मयुरी गुरव, अमित गुरव. तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रवीण गुरवजी आणि अंकुश गुरवजी यांनाही मी विनंती करते यांनी समोर यावं आणि आपल्या लाडक्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करून द्यावी. आपले आशीर्वाद सदैव आमच्यावर असेच राहू दे. देवगड चॅम्पियन ट्रॉफी छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, आपला उत्साह हा उद्घाटन सोहळ्यात सुद्धा दिसून आला पाहिजे. सो लाडगावकर सर, आपले बालणकर गुरुजी, नितेशजी, धन्यवाद धन्यवाद निजे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्यू प्रणय सर. आपले प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन झालेलं आहे. त्यांच्या आशीर्वादाने आपण कार्यक्रम पुढे नेणार आहोत. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे. धन्यवाद. MH47 कोणाची ॲक्टिवा त्याची चावी या ठिकाणी विसरलेला होता गाडीवरती, तर कृपया वॉचमॅनकडनं कलेक्ट करावी. MH47 ॲक्टिवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. सगळ्या मान्यवरांचं. ओके ओके. हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ज्याची आपण वर्षभर या ठिकाणी वाट पाहत होतो, ती स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होते. आणखीन अमितदादा गुरव आणि त्यांचे सर्व सहकारी लाडगावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांना या ठिकाणी विनंती असेल की आपण या ठिकाणी ग्राउंडवरती
जाऊन ग्राउंडचं या ठिकाणी पूजन करायचं आहे. आणि आमचे देवगड तालुक्यातील जेवढे कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती आहे. किरण काळे सर या ठिकाणी पंच देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे. हॅलो हॅलो आमच्या इळिये गावचे पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित. हॅलो 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 इळिये पॅकर्सची हॅलो 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 च्या- हॅलो खेळाडू वाट बघत आहेत ग्राउंड पूजनाची. हॅलो 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 एप्रिल 2 आयोजित देव ट्रॉफी सीझन 5 वर्ष 5वे ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा ग्राउंड पूजनासाठी मान्यवरांना आमंत्रित करत आहोत. अभिजी येस श्रीयुत अवी सखाराम गुरव, नितेश जी गुरव सरपंच, श्री संदीप गुरव उपसरपंच, प्रवीण जी गुरव, अंकुश अगदी कमी वेळासाठी हातामध्ये घेऊन नॅशनल अँथेमसाठी आपण सर्वांनी तयार राहायचंय. परेड सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंह तुझा तू तारा तेज ही तूच निखारा आग ही तू रोन पायरा उभा संकटाला वाटू दे हे वाता साऱ्या आहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. परेड विश्राम. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स अमित जी, मयूर जी, आपले मार्गदर्शक गावकर सर, मालणकर गुरुजी, अभिजी,
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ब्लड चांगलं होतं. मन शुद्ध तुझं अमित हॅलो. कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. लाडगावकर सरांना मी बघते बॅट घेऊन सज्ज झालेले आहेत. लाडगावकर सर आणि मयुरी गुरव. लाडगावकर सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांच्या उत्साहासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांच्या मार्गदर्शनासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच लाडगावकर सर. आणि कार्यक्रमाची झकास अशी सुरुवात करण्यासाठी मालणकर गुरुजींनी सुद्धा बॅट हातात घेतलेली आहे. आणि लाडगावकर सरांनी बॉलिंग करत आहेत. लाडगावकर सर. बॅट आहे आता मयुरी गुरव यांच्या हातात. बघूया चौकार जातोय की षटकार. मयुरी गुरव आणि आपले मार्गदर्शक लाडगावकर सर खुद्द बॉलिंग करत आहेत. वा, मला वाटतं हा चौकार आहे. मयुरी गुरवसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अटक नाहीये. लाडगावकर सर आणि मयुरी गुरव आणि मालणकर गुरुजी पीठ सोडून पुढे दूर जातील, कारण हा खेळच असा आहे. आणि सगळे क्रिकेट प्रेमी ग्राउंड जवळ उपस्थित आहात. आणखीन या स्पर्धेबद्दल, आणखीन आपल्या विद्यार्थ्यांबद्दल काय सांगाल? निश्चितच या ठिकाणी मला खूप आनंद होतोय. या सुंदर अशा मैदानावरती माझ्या या विद्यार्थ्यांना एक चांगली संधी मिळाली आपलं कौशल्य दाखवण्याची. आणि निश्चितच हा मोठा योग आहे. आणि अमित गुरवने त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि त्याच्या मेहनतीमुळे आपल्या देवगड तालुक्यातील जे खेळाडू आहेत, जे कुठेतरी गावामध्ये तर पुण्यामध्ये वगैरे खेळतात, अशी मैदानं मिळत नाहीत. आणि हल्ली थोडीशी डे नाईट वगैरे झाले, त्या ठिकाणी मैदानं होताना आपल्याला दिसत आहेत. याच्यापूर्वीचे जी 4 सत्र झाली ती विरारला झाली, पण त्याच्यामध्ये नारिंगीचं मैदान एक छान होतं आणि हे मैदान अगदी त्याच्यापेक्षाही छान आहे. त्यामुळे एक खूप चांगली संधी या खेळाडूंना मिळते. त्यांनी या संधीचं सोनं करून घ्यावं आणि निश्चितच आपला खेळ अधिक चांगल्या दर्जेदार कसा होईल आणि आपला नावलौकिक कसा होईल, आपल्या गावाचा नावलौकिक कसा होईल आणि या स्पर्धेचा नावलौकिक कायम टिकेल कसा,
याच्यासाठी सर्वजण निश्चितच प्रयत्न करतील अशी प्रकारची या सर्व माझ्या विद्यार्थ्यांकडून माझी अपेक्षा आहे. आणि या स्पर्धेसाठी उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व खेळाडूंना त्यांच्या टीममेट्सना शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. कसं हे कळनाच र, माझ्या एकी राग देवा धरलास का, काळजात वन वायो ठेवलास का, तिथं माझी आकाशाला भिडू दे र देवा, पोलिसाचं वन आज कळू दे र, तिथं माझी आकाशाला भिडू दे र देवा, पोलिसाचं वन आज कळू दे र, पोलिसाचं वन आज कळू दे र. थकलाय बाप माझा थकली माय, देवा तुझ्या आधी त्याच पूजतो मी पाय, थकलाय बाप माझा थकली माय, देवा तुझ्या आधी त्याच पूजतो मी पाय, दिला सबूत मी पुरा करना. रोहित पुढचा चेंडू हा पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारलाय. एक कडवा प्रहार पाहायला मिळतोय. एक जातोय मिड विकेट देवगड चॅम्पियन ट्रॉफीचा सिक्सर, देवगड चॅम्पियन ट्रॉफीचा सिक्सर, देवगड चॅम्पियन ट्रॉफीचा सिक्सर, देवगड चॅम्पियन ट्रॉफीचा सिक्सर. आणि खास या स्पर्धेसाठी ज्यांचं लाडगावकर सरांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. माझी आकाशाला भिडू दे र देवा, पोलिसाचं वन आज कळू दे र, तिथं माझी करतो की ही गोड क्षण त्याच्या आतमध्ये आपण कैद करायची आहेत. आकर्षक अशी सामनावीराची ट्रॉफी अडी याला प्रदान करण्यात येते आणि यानंतर खास कस्टमाइज केलेलं कोकण कन्या कलाकाराची पहिली पसंत मॅच आपल्याला दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. DJ Ashish Mix. टी शर्ट देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकर्षक अशी ही टी शर्ट आहे जिथे मात्र आपल्या कोकणाची संस्कृती या टी शर्ट वरती प्रिंट करण्यात आली आहे आणि सूरज याला या ठिकाणी सन्मानित. अभिनंदन सूरज, नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा. आणि आपण पुन्हा एकदा नव्या मॅच कडे वळतोय जिथे मात्र दुसऱ्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होतीये. ह्या सामन्यातून बघूचा लागत काय होता, काय पलाटता, काय होता आता, कारण स्ट्राईकवर रसिक गाडी पहिलं चेंडू घेऊन हा बॉलर का आटावला की बाबा मी अर्ध्यावर गेलोय आणि टोपी घरात घेऊन जाय होतय. हो बोललोय हो. पहिलं चेंडू फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने तटवलेलो चेंडू जाता रन करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दणदणीत चौकारानं आपला खाता खोलताना दिसता आणि स्वतःचं श्री गणेशा सुद्धा करताना दिसता. बघा बॉलच्या मेरिट प्रमाणे खेळताना दिसता. फुलटॉस चेंडू म्हणजे लॉलीपॉप चेंडू आणि फुलटॉस चेंडूचं खरपोच समाचार उचलताना दिसता तोच म्हणजे रसिक गाडी. मी मगाशीच म्हटलं होतं धुरंधर कशा कसत आणि मोठे फटके यांच्या बॅटमधून कशाक येऊ शकतात, कारण संघ सुद्धा तसोच हा तिरलोट संघ तुमका बघूक भेटता. पुन्हा एकदा अजून एक फुलटॉस, वन बाव सीमा रेषा पार. चुकीची क्षेत्ररक्षण त्याचबरोबर चुकीची गोलंदाजी. बघा जय बॉल जातात हे क्षेत्ररक्षक लावची गरज नाही. तुम्ही पुन्हा एकदा झेल होण्याचा संभव
स्वतः अमित गुराव जेल मागे आणि या ठिकाणी एक चांगला झेल अमितजी गुराव याच्या माध्यमातून टिपला गेला आणि या ठिकाणी संघाला पहिला धक्का बसतोय. पाडगाव संघाच्या गोटात आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिली सफलता प्राप्त होते ती प्रथमेशाला आणि पहिला धक्का बसतोय तो कवळादेवी प्रकाश टेंबोली संघाला. नवीन फलंदाज येतोय तो कोसम, दिनेश कोसम. हा देखील एक मोठा फलंदाज आहे. याच्या माध्यमातून गोलंदाज समजत नाही. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पाहूया पुन्हा एकदा जोरदार फटका. झेल होण्याचा संभव. क्षेत्ररक्षक झेल मागे आणि या ठिकाणी दिनेशाच्या स्वरूपात संघाला बसलेला दुसरा धक्का जो बसतोय तो 24 या धावसंख्येवर. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू मात्र गडी बाद दिनेशाच्या स्वरूपात. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी चाललेला नवीन फलंदाज. अत्यंत अटीतटीचा चाललेला सामना जो रंगतोय पावनाई पाडगाव वर्सेस टेंबवली. पुन्हा एकदा जोरदार फटका. झेल होण्याचा संभव. क्षेत्ररक्षक झेल मागे आणि पुन्हा एकदा संघाला बसलेला तिसरा धक्का. वारंवार 2 झेल चांगले या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि सुशांतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. 2 विकेट या सुशांतची जर फॅमिली या ठिकाणी सुशांतची फॅमिली जर या ठिकाणी उपस्थित असेल तर नक्कीच ती आज खुश असतील. कुठेतरी त्यांचा पण पायगुण त्याच्यासाठी लागलाय. मागे क्षेत्ररक्षण मागे चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी अमितच्या माध्यमातून जिथे चौकार होऊ शकला असता त्या ठिकाणी अमितजी गुरव याच्या माध्यमातून 2 धावा रोखल्या. 2 धावाने संघ पोहोचतोय तो 39 या धावसंख्येवर. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 17 धावांची गरज संघाला. थोडस वॉर्मअप देखील त्यांना करावं लागणार आहे. यावरला रन नाही आले. अमित गुरव आलेत आणि पहिलाच बॉल. वा क्या बात आहे. कलात्मकता दाखवली आणि पहिल्याच बॉल वरती यावेळेस मात्र चौकार वसूल केलाय. काय स्ट्रोक खेळलेत आल्या पावलीच. अगदी 2 खेळाडूंच्या मधून ती जागा छोटीशी होती तेथून मात्र बॉलला पास आउट केलाय. तिरलोट संघानं या ठिकाणी मात्र संपलेली नाहीये. धावा निघाल्या 4. 3 धावा आणि यावेळेचा बॉल. ओ हो व्हॉट अ कॅच. काय कॅच घेतली आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. कॅच ऑफ द टुर्नामेंट आणि नाव आहे कुलदीप यादव, मॅन फ्रॉम पाडगाव. व्हॉट अ कॅच. कुलदीप यादवचं नाव चुकून या ठिकाणी होतं आमच्याकडून घेण्यात आलं. कुलदीप गुरव खेळाडू आहेत. मॅच रंगली आहे. असं वाटलं होतं की ही मॅच एकतर्फी होते की काय, मात्र एसपीपी पाडगाव संघ देखील सांगतोय की आम्ही देखील कमी नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना खेचला जाईल. नवा बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल. हा देखील बॉल. फटका फसलाय. अमित गुरव बॉल खाली. अजून एक विकेट. विकेटचं पतन. व्हॉट अ कॅच. काय फिल्डिंग केली जाते आणि बघता बघता ही मॅच अशा मोमेंटला येऊन टेपली आहे की इथून आता 6 बॉल आणि धावा करायच्या त्या म्हणजेच 6 बॉल आणि 8 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. काय मॅच रंगली आहे. 6 मध्ये 8. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आहेत. अजून एक विकेट. अजून एक विकेट. बॅक टू बॅक. दुसरा गडी बाद. चला विकेट सेलिब्रेशन थांबवायचं मित्रांनो. पहिल्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. मला वाटतं थोडासा नवीन चेंडू असेल, थोडासा संध्याकाळचं सत्र असेल, थोडंसं अंग या ठिकाणी शांत झालेलं असेल. परंतु आता ज्या सेमीफायनलमध्ये ज्याला मॅन ऑफ दी मॅचचा या ठिकाणी किताब मिळाला होता तोच खेळाडू आता मैदानाच्या दिशेने जातोय, म्हणजेच प्रशांत आचरेकर. प्रशांत आचरेकरच्या आत्मविश्वास आहे, क्षमता आहे, सगळं आहे, परंतु आता या फायनलच्या मॅच मध्ये ते सर्व या ठिकाणी करून दाखवावं लागेल आणि नक्कीच ह्या चषकाचा मानकरी कोण ठरतंय ते मात्र पाहावं लागेल. फटोबा की सौंदळे. यस नक्कीच मेगा फिनाले मध्ये हॅट्रिक लगावण्याची संधी सुरेंद्र यांच्याकडे चालून आली आहे
आणि अशा महत्वाच्या मॅच मध्ये हॅट्रिक म्हणजे हा सुवर्ण योग होईल का? हॅट्रिकचा बॉल समोर प्रशांत हलक्या त्याने बॉलला वळवलाय ऑन साईडला. डीपचा खेळाडू वेगानं अंकित बॉल पर्यंत पोहोचतोय आणि या बॉलवरती एक सिंगल आले. धावसंख्येचं अकाउंट ओपन झालंय आणि धावाचा या ठिकाणी श्रीगणेशा झालाय. बघा समीकरण कसं आहे, मॅच मधले 3 चेंडू गेले आहेत. 3 चेंडू गेल्यानंतर चेंडू उरतात ते 9 चेंडू वरती जरी 25 धावा जरी बनवल्या तरी मित्रांनो फटोबा संघ मॅच मध्ये राहू शकतो आणि आपला हा चषक तो फटोबाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. यस डेफिनेटली दोन्ही संघ ताकदवर आहेत. मॅच अजूनही संपली नाही. मी म्हणेन शेवटच्या आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रणयसह 15 धावा देखील चॅलेंजिंग ठरू शकतात. नक्कीच सौंदर्य संघ फायनल मध्ये का पोहोचला हे जर शोधायला गेलं तर मित्रांनो सौंदर्य संघाची फिल्डिंग, सौंदर्य संघाची बॉलिंग, सौंदर्य संघाची बॅटिंग या तिन्ही गोष्टी जबरदस्त झाल्या. आता मात्र या ठिकाणी तू मी करताना या ठिकाणी मात्र प्रशांत आचरेकर या ठिकाणी बाद होतोय. खरं तर ही धाव येऊ शकली असती. या धावेला या ठिकाणी एका धावेमध्ये कन्वर्ट करू शकले असते परंतु या ठिकाणी निर्णय चुकतोय. आता मात्र त्याची जागा समजण्यासाठी येतोय तो छोटा पॅकेट बडा धमाका कापट्या. काय बॉलिंग टाकली आहे आणि आता पुनश्च एकदा नवा बॅटर महेश दाखल होतोय. ओव्हर टू बॉलर हेड समोरच्या दिशेने घेऊन काढले. 1 रन्स कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न आणि बघता 2 रन्स देखील कंप्लीट झाले आहेत. नक्कीच या 2 धावा मात्र संजीवनी ठरणार आहेत फटोबा संघाला. पाहायला गेलं तर 6 धावा 5 विकेट आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये जरी देखील 6 धावा आल्या तरी 12 धावा या ठिकाणी धावफलक राहतील. आता मात्र जबरदस्त खेळलेला चेंडू. आता मात्र संजीवनी षटकार. मोस्ट वेटेड षटकार म्हणायला हरकत नाही कारण या षटकाराची नितांत गरज बॅटिंग करणाऱ्या म्हणजे वाडा संघासाठी होती. तो षटकार आलाय. नक्कीच क्रिकेट आणि जीवनामध्ये मित्रांनो नक्की लक्षात ठेवा कोण कुठला काही कधी करून जाईल सांगू शकत नाहीयेत. 12 धावा झाला धाव फलकावरती लागल्या. 12 धावा ऑनबोर्ड जमा झाल्या. शेवटचा बॉल आणि या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर मात्र या मॅच मध्ये जे ट्विस्ट आहे जी रंगत आहे ती मात्र वाढताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल यावेळेस मात्र पुनश्च एकदा फटका क्लिअर केला. अजून एक दर्जेदार आणि इथे मात्र 18 वरती फिनिश केले इनिंग. काय शेवटच्या 2 चेंडू वरती जरी 2 मोठे फटके आले तरी 18 धावा होऊ शकतात आणि त्या झालेल्या आहेत आणि फटोबा संघाला एवढ्या काफी आहेत. यस नक्कीच मॅचला मजा येणार आहे कारण पहिल्या इनिंग मध्ये 18 झालेत. 19 मैदानाच्या आतमध्ये तयार झाला आणि पण निखिल परकर याने डोळ्यात तेल घालून या ठिकाणी फिल्डिंग करतोय कारण बॅट्समनला फॉलो करणं देखील या अशा ब्लॅड लाईटच्या कंडिशन मध्ये एक वेगळीच कला आहे मित्रांनो. कारण बाउंड्रीवरून आम्हाला देखील तो बॅट्समन कमीच दिसतोय कारण त्याला देखील थोडासा कमी दिसत असेल. आणि आता मॅच येऊन ठेपले. 1 बॉल आणि 6 धावा. एका बॉल मध्ये 6 रन्स करायचे. हरेश जाधव थोडेसे नाराज आहेत. मित्रांनो मॅच आवडली असेल तर दोघा टाळ्या वाजवा. चला एक जयघोष करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा. चला खरंच छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर अंगावर जो काटा उभा राहतो ना मित्रांनो कारण त्यांचं कार्यच महान आहे. शेवटचा चेंडू 1 बॉल 6 धावा. आता मात्र चेंडू मारलाय आकाशात गायब झालाय. कॅच खाली येतोय आणि मात्र या ठिकाणी फटोबा संघ 2026 चा चॅम्पियन ठरतोय. देवगड चॅम्पियन ट्रॉफी 2026 महाविजेता संघ श्रीदेव फटोबा वाडा, उपविजेता संघ श्री नवलादेवी सौंदाळे. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नक्कीच आमच्या पाटगावच्या सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या होत्या सकाळपासून ते कारण ही सेवा आहे. ही सेवेची पायरी आपण रायगडावरती चढतो. सेवेची पायरी आपण पंढरपूरच्या ठिकाणी या स्मिता देसाईला दुसऱ्या स्मिता ताई भेटल्या आहेत. स्मिता गुरव. सो गुरव साठी मोठ्या टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता या स्मिता ताईंना मी विचारेन तुम्ही सकाळपासून इकडे आहात तुम्हाला कसा वाटला व्हेन्यू कसं वाटलं ग्राउंड? मस्त वाटलं. काय आवडलं? हे खेळ आवडला मुलांचं. काय आवडलं?
आपली मुलं खेळतायत ना म्हणून आवडतं. माय गॉड, या आन्सरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आपली मुलं खेळतायत म्हणून स्मिताताईंना खूप आनंद झालेला आहे आणि हा खरा आनंद आहे जो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. स्मिताताई, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही कोणत्या गटात? पाडगाववाले फक्त क्रिकेटच्या स्पर्धा भरत नाहीयेत, तर पाडगाववाले फक्त क्रिकेट सोडून कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम देखील चांगल्या पद्धतीने राबवत असतात. कारण हे खेळाडू, हे मंडळ लाडगावकर सर असतील, माळगावकर सर असतील यांना रोल मॉडेल मानणारं आहे. त्यामुळे कायमच सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा जपला त्यांच्या माध्यमातून जातोय. आणि गणपतीच्या सणामध्ये जी ऑनलाईन गजर स्पर्धा झाली होती आणि त्याचा देखील बक्षीस वितरण सोहळा आपण या ठिकाणी पार पाडतो अगदी कमी वेळामध्ये. गणपतीमध्ये ज्या गजर स्पर्धा, कारण देवगड म्हटलं की अगदी भजन असतील, गजर असतील यांची रेलचेल सातत्यानं गणेशोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या गणेशोत्सवामध्ये पाडगावच्या माध्यमातून, अमितदादांच्या माध्यमातून जी गजर स्पर्धा झाली त्याचा चतुर्थ क्रमांक विजेता आहे माऊली सौ जानवी देवळेकर, गाव गिरिये यांना विनंती करतो कोणी प्रतिनिधी असतील तर आपण या. एकदा त्यांना सौजन्य केलं आहे, स्पॉन्सर केलंय. ज्याने हे बक्षीस ज्याने पटवलंय ना त्याचं आज लग्न आहे आणि त्याला संदेशला खरंच मी हे सांगेन की हे तुझे जो प्राईज आहे ते माझ्याकडे आहे, ते मित्र नक्की घेऊन जा. आजच्या दिवशी तू उपस्थित तर मला बरं वाटलं असतं. धन्यवाद संदेश. निखिल दादा गुरव, त्यांची छोटीशी परी देखील आपल्याला आज सकाळ 7 वाजता आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि विजेते आहेत पाडगावचेच आहेत, माऊली श्री शिवाजी रघुनाथ गुरव. आणि हे बक्षीस ऑनलाईन जे वोटिंग आहे, जे लाईक्स आहेत त्याच्या माध्यमातून आलेले आहेत. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा शिवाजी दादा गुरव यांच्यासाठी. सत्यपाल लाडगावकर सर यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. मित्रांनो, थोडा धीर धरा, आपण अगदी कमी वेळामध्ये आटपतोय. सर, फक्त 2 मिनिटांमध्ये या संपूर्ण संघांना, या आयोजनाला आपल्या गोड आवाजातून आपण आशीर्वाद परच्या द्यायच्यात. वेळ बराच झाला आहे, माझी 8:45ची गाडी आहे, नाहीतर मी बरंच बोललो असतो. या ठिकाणी देवगड चॅम्पियन्सच्या ह्या 5व्या पर्वामध्ये आपण सकाळी बघितलं, खूप उत्साहामध्ये या ठिकाणी त्याचा उद्घाटनाचा समारंभ झाला. यावेळेला आपल्यात एक नवीन मान्यवर यावेळेला आले, मालणकर गुरुजी, की जे जिल्हा औषधीचे सल्लागार आहेत आणि हे सुद्धा पाडगावच्या प्राथमिक शाळेमध्ये त्यांनी शिक्षकाची भूमिका त्यावेळेला बजावलेली होती. त्यांचे बरेचसे माजी विद्यार्थी देखील या ठिकाणी आहेत. मी आता माध्यमिक विद्यालयामध्ये त्या ठिकाणी सध्या कार्यरत आहे आणि माझे या ठिकाणी हे विद्यार्थी आहेत. या देवगड चॅम्पियन्समध्ये ज्या वेळेला पहिल्या पर्वापासून सुरुवात झाली तेव्हापासून त्याच्यामध्ये अधिकाधिक हे बहरत गेलं आणि देवगडमधल्या अनेक टीम या ठिकाणी सहभागी होत गेल्या. प्रत्येक गावातल्या प्रत्येक टीमला वाटतं की या देवगड चॅम्पियन ट्रॉफी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला सहभाग मिळाला पाहिजे, कारण आम्ही 16च्या वरती सहभागी घेऊ शकत नाही. आता 16चे 12 करायला पाहिजेत की काय असं वाटायला लागलं, कारण वेळ अपुरा पडतो. परंतु ठीक आहे, कोणाला नाराज करायचा उद्देश त्याच्यामध्ये नाही आहे. तर 16च्या 16 टीम या ठिकाणी सहभागी होण्यासाठी चढाओढ लागते, हे याचं यश आहे. आणि ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक खेळाडू जो या ठिकाणी सहभागी होतो, प्रत्येक टीम जी सहभागी होते आणि प्रत्येक गाव जो सहभागी होतो तो खूप आपलेपणाने या ठिकाणी सहभागी होतो. देवगड चॅम्पियन्स ट्रॉफी पाडगाव आयोजित जरी असली तरी देवगडमधल्या सर्व गावातले ज्या टीम येतात ती सगळी जी मुलं आहेत ही आपली टीम म्हणून या ठिकाणी वावरताना दिसते. आणि ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ती निर्विवादपणे कशी पार पडेल याच्यासाठी प्रयत्न करत असतात आणि अगदी पूर्णपणे निर्विवाद अशा प्रकारची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला ही संपन्न झालेली दिसले. त्यामुळे या सर्व आयोजित या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व गावातील जे काही खेळाडू आहेत, त्यांचे संघ व्यवस्थापक आहेत, कर्णधार आहेत, या सर्वांना या ठिकाणी मी विशेषतः धन्यवाद देतो. त्यांनी अशाच प्रकारे यापुढे देखील पुढच्या पर्वामध्ये सुद्धा आपण सहभागी व्हावं आणि स्पर्धा अधिकाधिक नावलौकिकास पात्र ठरेल अशा प्रकारे आपण आपला सहभाग वाढवावा. आणि निश्चितच ही जी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ती याच्यापुढे अधिक बहारदारपणे
या ठिकाणी संपन्न होत राहील अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. पहिल्या कॉलवरती मी या स्पर्धेला उपस्थित राहीन असा ज्यांनी विश्वास आणि असा ज्यांनी शब्द दिला ते म्हणजे सर्वांचे लाडके श्री मालणकर गुरुजी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. ते देखील गावावरून या खास स्पर्धेसाठी दाखल झालेत आणि मी अमितदादा गुरु यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मालणकर गुरुजी यांचा आपण सन्मान करायचा आहे. मालणकर गुरुजी यांचा आपण सन्मान करताना पाहतोय आणि मालणकर गुरुजींचं जे संभाषण आहे किंवा वक्तव्य आहे ते त्यांनी सकाळ सत्रामध्ये आपण सर्वांनी ऐकलंय आणि सकाळी त्यांनी आम्हाला सर्वांना या स्पर्धेला देखील शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर सर्वांना विनंती करतो की आपण अगदी कमी शब्दामध्ये या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा द्यायच्या. देवगड चॅम्पियन ट्रॉफी हे वर्ष 5वं आहे आणि या 5व्या वर्षाला अमितभाईने मला निमंत्रित केलं. स्पर्धा अतिशय व्यवस्थित पार पडली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने असं सहकार्य राहावं आणि मी यांना आता शब्द देतो आहे की पुढच्या वर्षी एखाद दुसरं मी स्पॉन्सर या स्पर्धेसाठी देईन असं मी त्यांना अमितला मी सांगितलेलं आहे. कारण दत्ता मेडबावकर म्हणून जे अफगाणिस्तानचे कोच आहेत ते माझ्या गाववाले आहेत आणि संदेश चव्हाण म्हणून आहे ते महाराष्ट्र पोलीस दलाचे कोच आहेत. ह्या दोघांच्या मार्फत मी पुढच्या वर्षी आपल्या घोषित करतो की या स्पर्धेसाठी मी तुम्हाला तर म्हणून शब्द देतो. त्या ठिकाणी सहकार्यांचे आभार आणि जवळजवळ आज वर्ष मी सकाळपासून या तुमच्या याच्यामध्ये प्रवास करतो आहे. काय माझ्याकडून काही शब्द चुकून कुठे गेला असेल मला माफ करावं. आपल्या वडीलधारी भाऊ असं समजा आणि मला माफ करा. सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा स्पर्धा असंच यशस्वी करा. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभेच्छा द्यायच्यात या आयोजनाबद्दल आपल्याला शुभेच्छा द्यायच्यात. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे देवगड तालुक्यातील सगळे खेळाडू, काही ग्रामस्थ असतील, प्रेक्षक वर्ग असेल, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि लाडगावकर सर आणि मालणकर गुरुजी, आम्ही कित्येक वर्ष क्रिकेट एकत्र खेळलो. आम्ही काही क्षेत्रात विद्यार्थी आणि शिक्षक असलो तरी मैदानात आम्ही कलिग्स म्हणून खूप खेळलो आहोत. आणि त्यांनी जे आशा व्यक्त केल्या आहेत, आम्ही या स्पर्धा गावी भरवतो आणि सलग देवगड तालुक्यामध्ये एक अभिमानाने सांगू, आम्ही सलग 35 वर्ष ज्या स्पर्धा आम्ही संपन्न केल्या. हा देवगड तालुक्यातला एक पहिला गाव असेल की कमी लोकसंख्या असलेल्या गावामधून आम्ही 35 वर्ष सातत्यपूर्व भरपूर अडचणी आल्या, त्यांना मात करून आम्ही त्या यशस्वीरित्या पार पडल्या. जसं लाडगावकर सरांनी आणि मालणकर सरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, तसं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो एक पाडगावचा नागरिक म्हणून की ही देवगड चॅम्पियन स्पर्धा प्रत्येक वर्षी गोष्टीने आम्ही संपन्न करू आणि त्याच्यातही सातत्यपूर्व आम्ही ठेवू, एवढं मी आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण महिला विभागामधून ज्यांनी या स्पर्धेच्या देवगड चॅम्पियन्स ट्रॉफीचा शुभारंभ केला, ज्यांच्या माध्यमातून आपण पहिल्या पर्वाचं ज्यांचं YouTube लाईव्ह देखील पाहिलं, मयुरीताई गुरव यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल, कारण आपण पडद्यामागची तयारी कशी असते आपण चांगल्या पद्धतीने जाणताय आणि पाहताय आणि आपण या सर्व तयारीमध्ये आपण देखील महत्त्वाचा भाग आहात. त्यामुळे आपल्या गोड आवाजामधून या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल आणि ही सर्व आपली मंडळी या फॅमिलीबद्दल काय सांगाल? सर्वात आधी आज खेळलेल्या प्रत्येक टीमचं आणि प्रत्येक खेळाडूचं अभिनंदन आणि जिंकलेल्यांचं सुद्धा. आणि जे जिंकले नाही आहेत त्यांनी म्हणजे आशा करते की नेक्स्ट इयर ते त्या होप्सने येतील आणि जिंकूनच जातील. तर 2021मध्ये सुरुवात झालेल्या या देवगड चॅम्पियनच्या पर्वाला आज 5 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि यावर्षीसुद्धा ही जी टुर्नामेंट झाली आहे ती अगदी यशस्वीरित्या पार पडलेली आहे. आणि या टुर्नामेंटसाठी लागणारी म्हणजे जी प्रत्येक मेहनत आहे या मागची ती अगदी जवळून पाहते नेहमीच रोज. आणि या नंतरचे सुद्धा पर्व असेच यशस्वीरित्या पार पडतील अशी आमची प्रयत्न नक्कीच असतील. थँक्यू.
यानंतर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, अनेक गोलंदाजांनी आज दिवसभरामध्ये जबरदस्त कामगिरी केली, विकेट देखील मिळवल्यात. मात्र विकेट आणि इकॉनॉमी या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर अंतिम क्षणाला निर्णय आलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट बॉलर, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तो ठरतोय फटोबा वाडा संघाचा मिस्टर प्रशांत. आणि अनिकेत अंदवणे यांच्या शुभ हस्ते यांच्या अनुपस्थित आहेत. मात्र आता रश्मी गुरव यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. रश्मी गुरव मॅडम आपण या. अशोक तुकाराम अंदवणे आणि अनिकेत अंदवणे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर प्रशांत, एकदा प्रशांतसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि कॅची कोणी कोणी चांगल्या घेतल्यात माहित आहे का? जबरदस्त कॅचिंग आज दिवसभरामध्ये झालंय. मात्र आज ज्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय तो म्हणजे अंश 11 मुटाटचा मिस्टर विशाल ठरला, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. संदीप गुरव साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुरस्कार प्रदान करायचा आहे विशाल यांना, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मी विजयदादा गुरव यांना विनंती करतो की आपण या, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाईल. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय पुनश्च एकदा फटोबा वाडा संघाचा, ज्यानं मेगा फिनाले मध्ये शेवटच्या 2 बॉल वरती 2 षटकार मारून मॅच आपल्या बाजूने, ही ट्रॉफी आपल्या बाजूने झुकवली आहे. मिस्टर महेश ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. एकदा महेश साठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण ही ट्रॉफी वाडा गावामध्ये येण्यामध्ये त्याचं योगदान अतिशय महत्वाचं आहे. वेळेअभावी आपण खेळाडूंच्या बाईट या ठिकाणी घेत नाहीये. आणि या स्पर्धेचा सर्वात महत्वाचा किताब, सर्वात महत्वाचा पुरस्कार प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेचा मालिकावीर प्रवीण दादा गुरव आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. गुरव मॅडम आपण या, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुरस्कार प्रदान केला जातोय. आणि बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे मालिकावीर ठरतोय पुनश्च एकदा श्रीदेव फटोबा क्रिकेट संघ वाडा संघाचा वंडर बॉय, ज्यानं बॅटिंग जबरदस्त केली, बॉलिंग जबरदस्त केली आहे, एकूण ऑलराऊंडर प्रदर्शन त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय. पुनश्च एकदा मिस्टर प्रशांत ठरतायत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. या संपूर्ण चॅम्पियन ट्रॉफीचे सौजन्य आहे वर्षी दर्शना दत्ताराम भाटकर यांच्या स्मरणार्थ श्री दत्ताराम भाटकर म्हणजेच वैशाख भाटकर विकी स्पोर्ट यांच्या माध्यमातून मी रीटा गुरव मॅडम यांना विनंती करतो की आपण शुभ हस्ते या ठिकाणी पुरस्कार प्रदान करायचा आहे वैशाख यांना, प्रशांत यांना. हॅलो प्रशांत, कॉंग्रॅच्युलेशन्स. 4 पुरस्कार आहेत आपल्याकडे, 4 ट्रॉफीज आहेत. आणि त्याच्यासाठी अमित दादा आपण आता चतुर्थ क्रमांक ज्यांनी पटकावला आहे त्या टीमला इकडे बोलवणार आहोत. आणि कैलासवासी शिवराम रामचंद्र साळकर यांच्या स्मरणार्थ आणि श्री नागराज शिवराम साळकर मालवण यांकडून हा पुरस्कार आयोजित स्पॉन्सर केला गेलेला आहे. श्रीयुत नागराज शिवराम साळकर आणि श्रीयुत बाळू भोगटे यांना मी विनंती करेन, त्या गुरव फॅमिलीला मी विनंती करेन हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी समोर यायचं आहे. प्लीज या. या कुटुंबातील सगळ्या महिलांना विनंती आहे. आणि संघाचं नाव आहे अंश 11 मुटाट. आय एम सो सॉरी, अंश 11 मुटाट. अंश 11 मुटाट, तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स.
द्वितीय क्रमांक आहे हे घ्या. तृतीय क्रमांक आहे तुकाराम यांच्या स्वानाचा यांच्या हस्ते टीमचं नाव. तृतीय क्रमांकावर आहे. तृतीय क्रमांक स्पॉन्सर केला आहे कैलासवासी तुकाराम सखाराम गुरव यांच्या स्मरणार्थ कुमार वरद वैभव गुरव आणि कुमार चिन्मय दत्ताराम गुरव पाटगाव यांच्याकडून मी श्रीयुत वैभव तुकाराम गुरव आणि श्री रामदासजी गुरव सिद्धेश वेळकर यांना विनंती करेन हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी समोर यायचा आहे. आणि विजेत्या संघाचं नाव आहे तृतीय क्रमांक विजेता संघ श्री स्वामी समर्थ तिर्लोट. श्री स्वामी समर्थ तिर्लोट टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि खेळाडू दमलेला आहे पण तरी सुद्धा पुढे येत आहे आपलं प्राइज घेण्यासाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स. टाळ्यांचा आवाज येत नाहीये म्हणून आपण पुढची 2 पारितोषिक रद्द करत आहोत. ओके, आता लास्ट 2 प्राइजेस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. उपविजेता संघ आपल्या सगळ्यांना कितीही रिझल्ट माहिती असला तरी ती ट्रॉफी हातात घेण्याचा आनंद काही वेगळाच आहे. उपविजेता संघाची ट्रॉफी आपण कैलासवासी निळू भिकू गुरव यांच्या स्मरणार्थ श्री अरविंद निळू गुरव पाटगाव यांच्याकडून स्पॉन्सर केली गेलेली आहे. मी श्री अरविंदजी निळू गुरव श्री लक्ष्मण गुरवजी यांना विनंती करेन यांनी पुरस्कार प्रदान करण्यासाठी समोर यायचा. लक्ष्मणजी गुरव, संकेतजी गुरव, संकेत गुरव यांना विनंती करत आहे आपली बॅग बाजूला ठेवून इकडे पुरस्कार. आणि संघाचं नाव आहे श्री नवला देवी सौंदाळे. अमिताताई यांचं माहेर म्हणून अमिताताई जरा 4 जास्तच टाळ्या वाजवत आहेत. आणि तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वा, अतिशय सुंदर अशी ट्रॉफी आहे. हे 2nd टाइम उपविजेता आहेत आणि मी यांना खूप खूप शुभेच्छा देते. नेक्स्ट इयर तुम्ही सगळ्यात मोठी ट्रॉफी घेऊन जाण्याचा नक्की प्रयत्न करा. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. उपविजेता देवगड चॅम्पियन ट्रॉफी सीझन 5 श्री नवलादेवी सौंदाळे संघ, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता वेळ आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात मोठ्या ट्रॉफीचा मान कोणता संघ कोणती टीम घेणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि संघाचे खेळाडू मला वाटतं आतुर झालेले आहेत. आणि 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 आपल्या सर्वांचे लाडके आज जे दिवसभर समालोचन खूप एनर्जी आणि मला वाटतं ह्युमर पण होता. विशालजी, मला तुमच्याकडून आज खूप शिकायला आलं. ह्यांनी समालोचन आज 5 वर्ष पण आज किती तास सतत, कारण मी आले तेव्हा सुद्धा मला वाटतं 2 तास मी त्यांना कंटिन्युअस बघितलं. आणि प्रणय दादा पण होता. विशाल तुला मी समोर येण्यास विनंती करते. विशालला अजिबात कौतुक करून घ्यायचं नाही आहे. विशालसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शिवाजी गुरव यांना मी विनंती करते. कोणत्या टीमचे? श्री पावनाई पाटगावचे कॅप्टन यांना मी विनंती करते विशालचं कौतुक करावं. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत. विशाल, तुझं खूप खूप कौतुक. आणि आज मला एक नवीन गुरु मिळाला मी म्हणेन. थँक्यू सो मच. आता येस, मला वाटतं ही ट्रॉफी इट्स वेटिंग फॉर द विनर्स. महाविजेता पावनाई पाटगाव. हॅलो मॅडम, महाविजेता ट्रॉफी देण्या हॅलो ज्यांनी एवढा मोठा डोलारा लिहिलंय आपल्या अंगावरती आपल्या खांद्यावरती, ज्यांनी झेललाय, ज्यांनी सांभाळलाय, 8 दिवस ज्यांनी सुखाची काही आहे असं म्हणायला आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांनी या देवगडच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये ज्यांनी हे देवगडचं क्रिकेट 7 समुद्र पार जावं यासाठी अटोकाट प्रयत्न केले. आणि आमच्या सर्वांचे लाडके अमित दादा यांना विनंती करतो की अगदी 2 शब्दामध्ये आम्हाला अमित दादांना ऐकायला जरूर आवडेल, कारण या सर्व जे आपण चित्र मैदानाच्या दिवसभर पाहतो त्याच्या मागचा हिरा अमित दादा आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला
जरूर 2 शब्द ऐकायला आवडतील. काय बोलू हे झालंय मला, कारण सुखाचा आनंद हा ओव्हर झालाय. 5वं वर्ष आहे, परंतु या सुखामागे जो खरा हिरा आहे तो मी दिसण्यात आलो, परंतु माझ्या मागे माझा लंगोटी आहे प्रवीण आतगिरी. आज जे हे ग्राउंड आपल्याला भेटलंय ना, त्याच्या मागे आम्ही नोव्हेंबरपासून धडपड केली. नोव्हेंबरपासून आम्ही किती फेऱ्या मारल्या हे आम्हा दोघांना. 2 शब्द मला बोलायला होत नाही, तरी या सर्व गोष्टीचे मागे खरा हिरा आहे तो प्रवीण आतगे माझा. थँक्यू. अमितजी, प्रवीणजी, आज तुमच्या मला एवढा मोठा सोहळा बघायला मिळाला आणि तुम्ही फॅमिली म्हणून मला हक्कानी हाक मारली ताई म्हणून, आणि मला म्हणजे त्याबद्दल खूप म्हणजे खूपच बरं वाटतं की मी तुम्हाला हो म्हणाले. आणि मला अख्ख्या सगळ्या गुरव फॅमिलीचं सगळे जे इकडे प्रेझेंट आहेत, इवन खेळाडू, अतिशय कौतुक करावं असं वाटतं, कारण एकदम प्रोफेशनली हँडल केला गेला हा पूर्ण कार्यक्रम. त्याच्यासाठी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या दोघांसाठी. आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हेपे हुर्रे 3 टाइम्स प्रवीण गुरव यांना पब्लिक डिमांडवर माईकवर येण्याची विनंती. प्रवीणजी गुरव लपायला गेलेले आहेत. सो आता महाविजेता घोषित होणार आहे. महाविजेता देवगड चॅम्पियन ट्रॉफी सीझन 5. सगळ्या टीम्सला अख्ख्या सगळ्या टीमला यायचं आहे. सगळ्यांना नाव माहिती आहे, पण सगळ्यांचे कान आतुर झाले की नाव काय घोषित होणार आहे, कसं घेतलं जाईल नाव, आणि कोण पहिलं जाईल आणि कोण ट्रॉफीला फर्स्ट टच करेल. सो कैलासवासी चंद्रकांत अर्जुन गुरव यांच्या स्मरणार्थ कुमार एकांश प्रवीण गुरव पाटगाव यांच्याकडून ही स्पॉन्सर केली गेलेली आहे. अतिशय शानदार अशी ट्रॉफी आहे. आणि मी दान करण्यासाठी विनंती करेन प्रवीण दादा गुरव. देवगड चॅम्पियन ट्रॉफीचे आम्ही ठरलो आणि आपले सरपंच ट्रॉफी घेऊन जायला आणि अमितदा गुरव तसेच त्यांचे सहकारी यांच्यामुळे ही टुर्नामेंट यशस्वी झाली. त्यांचे धन्यवाद. रूपाने देवगड चॅम्पियन ट्रॉफीचे आम्ही ठरलो चॅम्पियन. पाटगाव आणि अमितदा गुरव तसेच त्यांचे सहकारी यांच्यामुळे ही टुर्नामेंट यशस्वी झाली. त्यांचे धन्यवाद.